Bye.
लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नाचतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनाती भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जनांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे शिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकाराम ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती आता हृदय आपुले सौभाग्या भले उरी वैसो पावले श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता विठ्ठल भक्त ऐसी जाण जरी उदास भक्त ऐसी जाण जरी उदास गेले आशा पाशा निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातल्या भय नरकाराणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भागवत धर्माचा कळस म्हणून शोभणारे जगद्गुरु जगद्वंदिनी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या सर्वांच्या पाठातील स्थितीकर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तन सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भक्तीचं महत्त्व किंवा भक्ताचे प्रकार सांगत आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणं देखील भक्ताचं कर्तव्य आहे. म्हणून परिहार द्यायचा तो असा की आज आपण या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमीमध्ये म्हणजे श्री क्षेत्र आळंदी या क्षेत्री आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे गाव सिद्धेश्वर अशा या पवित्र पावनस्थळी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची जी संधी दिली ते म्हणजे आपले गुरुवर्य हरिभक्त जेवणे महाराज तसेच आपल्या गुरुमाऊली सुवर्णताई तसेच गणपती महाराज सर्वांच्या सहकार्याने माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि आज आपल्या या सप्ताहाचा 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझं कामराकडे आलेली आहे. या अभंगामध्ये मी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने विस्तार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण काय करायचं हाताने टाळी आणि भगवान परमात्म्याचं नाम मुखाने घ्यायचं आहे. विठ्ठल भक्तायसी गान गेले उदास गेले आशा पाश निवारुणी. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की मी भक्त आहे अशा बुद्धीबाबत जे उदास भक्त असतात त्यांची आशा पाशातून देखील सुटका झालेली असते आणि केवळ विषय हाच त्यांचा एक नारायण झालेला असतो. त्यांना जन धन माता पिता यांची देखील फारशी आवड राहिलेली नसते. आणि अशा भक्तांवरती जर निर्वाणीचं संकट आलं तर माझा भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातल्या भय नरकाराणी. चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करावं त्याला कोणी आडकाठी घालू नये किंवा भीती दाखवू नये आणि असं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला नरकात जाणं चुकत नाही असं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगामधून सांगत आहेत. असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल भक्तायसी गान जरी उदास गेले आशा पाश निवारुणी. आपण सर्वच देवाची भक्ती करतो. मी भक्त आहे असं आपण म्हणतो परंतु खरे भक्त कोणते? खऱ्या भक्ताची 2 लक्षणं आपल्याला या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेली आहे. एक भक्त असा आहे की जे देहाने उदास आहे आणि दुसरा भक्त असा आहे की त्याची आशा पाशातून सुटका झालेली आहे.
या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी 2 प्रकारचे भक्त सांगितलेले आहे. भगवान परमात्म्याने भागवतामध्ये आपल्याला 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सत्य, आत्मनिवेदनम या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत. चतुर्विधा भजन्ते मानला संस्कृत अर्जुन, आर्त जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ असे हे 4 प्रकारचे भक्त विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी सांगितलेले आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी आपल्याला 2 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. या सर्व गोष्टी मी आपल्याला पटवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल किंवा या अभंगाचा विस्तार मांडण्याचा नक्की प्रयत्न करील. आपण मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि हाताने टाळे वाजवायचे आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. प्रत्येकाने आपला या 9 प्रकारच्या 9 जणांनी त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. कीर्तन भक्तीमुळे शुकाचार्यांचा उद्धार झाला. श्रवणम, कीर्तनम, श्रवणाने अक्रूर विठ्ठल विठ्ठल श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सत्य, आत्मनिवेदनम 9 प्रकारे 9 जणांनी आपला उद्धार केलेला आहे. श्रवण भक्तीमुळे परीक्षिती राजांचा उद्धार झाला. कीर्तनामुळे नारदांचा, शुकाचार्यांचा, पादसेवनामुळे लक्ष्मींचा, दास्य भक्ती केली हनुमंतरायांनी, वंदन केलं अक्रूराने, दास्य भक्ती केली हनुमंतरायांनी, पादसेवन केले लक्ष्मीने, सख्य भक्ती केली अर्जुनाने आणि आत्मनिवेदन भक्ती केली बळीराजाने. अशा त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. भक्ती ही एकच आहे बरं का. ज्याप्रमाणे गहू हा एकच आहे आणि त्या गव्हापासून अनेक प्रकारचे पदार्थ आपण करतो, अगदी त्याचप्रमाणे भक्ती ही एकच आहे, परंतु प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भक्ती करत असतात. भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर आपल्या या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याची भक्ती करायची आहे. भक्ती केल्यानंतर मागे पुढे उभा राहील सांभाळील आधी आघात निवाराया भगवान परमात्मा भक्तांची इच्छा पूर्ण करत असतो. या भूमीमध्ये आपण आल्यानंतर भगवान परमात्मा प्रतिज्ञा करतो. जीव आत्मा देखील प्रतिज्ञा करतो आणि भक्त देखील प्रतिज्ञा करतात. या भूमीमध्ये आल्यानंतर जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, भगवान परमात्मा देखील प्रतिज्ञा करतो, भगवंताची देखील प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. मग प्रतिज्ञा पूर्ण होते कोणाची? तर प्रतिज्ञा पूर्ण होते भक्ताची. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करणं फार गरजेचं आहे. बघा, जीव प्रतिज्ञा करतो. रावणाने प्रतिज्ञा केलेली होती. रावणाने काय प्रतिज्ञा केली? रावणाने 3 प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या. सोन्याला सुगंध आणील असे रावणाची पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा खारा समुद्र गोड करेल. तिसरी प्रतिज्ञा रावणाने केलेली होती की स्वर्गामध्ये जाण्याकरता पायऱ्या करेल. या तिन्ही प्रतिज्ञा रावणाच्या पूर्ण झाल्या नाही. बरं झालं पूर्ण झालं नाही, कारण सोन्याला सुगंध आणील अशी रावणाची पहिली प्रतिज्ञा होती. आणि जर सोन्याला सुगंध आला असता तर आपल्याला महिलांना मोठा प्रश्न असता की सोनं ठेवायचं कुठं. खारा समुद्र गोड करेल अशी रावणाची दुसरी प्रतिज्ञा होती, ती देखील पूर्ण झाली नाही. ती देखील बरं झालं नाही झाली, कारण जर खारा समुद्र गोड झाला असता तर पाणी आपल्याला गोड प्यावं लागलं असतं आणि शुगरचं प्रमाण एवढं आहे की आपल्या सर्वांना शुगर झाली असती. स्वर्गामध्ये जाण्याकरता पायऱ्या करेल अशी रावणाची तिसरी प्रतिज्ञा होती, ती देखील पूर्ण झाली नाही. बरं झालं, कारण आपल्याला 1 मजली चढायचं म्हटलं तरी दम लागतो. एवढ्या पायऱ्या आपण चढल्या नसत्या. म्हणून जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. जीव अजून देखील एक प्रतिज्ञा करतो, आपण देखील एक प्रतिज्ञा करतो, भारत माझा देश आहे असं आपण म्हणतो. सारे भारतीय माझे बांधव आहे अशी आपली प्रतिज्ञा आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे अशी आपण प्रतिज्ञा करत असलो तरी रस्त्याने चालताना जर आपल्याला कोणाचा धक्का लागला तर आपण लगेच त्याच्यासोबत भांडायला उठतो. म्हणून ही देखील प्रतिज्ञा जीवाची पूर्ण होत नाही. भगवान विठ्ठल भगवान परमात्मा देखील प्रतिज्ञा करतो बरं का. जो जगदीश्वर आहे, परमेश्वर आहे, त्याच्या सत्तेने झाडाचं पान देखील हलत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने दासी बोलावे, तुझी
असते वेदांसी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे जो जगदीश्वर आहे परमेश्वर आहे त्याची देखील प्रतिज्ञा पूर्ण होत नाही म्हणजे तो भक्ता करता प्रतिज्ञा मोडत असतो बरं का. बघा एकदा ज्यावेळी महाभारताचं युद्ध व्हायचं होतं आणि त्यावेळी अर्जुन आणि विठ्ठल विठ्ठल महाभारताचं युद्ध व्हायचं होतं. त्यावेळी भगवान परमात्मा आपल्या एका महालामध्ये झोपलेले होते आणि त्या ठिकाणी अर्जुन आणि दुर्योधन आणि अर्जुन त्या आधी दुर्योधन आला आणि दुर्योधन आल्यानंतर भगवान परमात्मा झोपलेले होते आणि दुर्योधनाला माहिती होतं की झोपलेल्या माणसाला उठू नये. दुर्योधन आला आणि भगवान परमात्म्याच्या डोक्याजवळ जाऊन बसला. त्यानंतर थोड्या वेळाने त्या ठिकाणी अर्जुन आला आणि अर्जुन आल्यानंतर देखील अर्जुन भगवान परमात्म्याच्या पायाजवळ येऊन बसला. कारण भक्त राखे पायापासी दुर्जनासी संहारी भक्ताची जागा ही भगवान परमात्म्याच्या पायाजवळ असते. अर्जुन आला भगवंताच्या पायाजवळ बसला आणि भगवंत उठण्याची वाट पाहू लागले. भगवंताला थोड्या वेळाने जाग आल्यानंतर साहजिक आहे भगवान परमात्म्याची नजर ही सर्वात आधी अर्जुनाकडे गेली. अर्जुनाकडे नजर गेल्यानंतर भगवान परमात्म्याने अर्जुनाला प्रश्न केला, काय काम काढलं अर्जुना? त्यावेळी दुर्योधन म्हणतो की भगवंता त्याच्या आधी मी आलेलो आहे आणि तुम्ही मला विचारायचं सोडून त्याला का विचारता? त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे, काय काम काढलं? त्यावेळी दुर्योधन म्हणतात की महाभारताचं युद्ध होणार आहे आणि तुम्ही आणि तुमची सर्व सेना माझ्या बाजूने पाहिजे कारण आधी मी आलेलो आहे. त्यावेळी भगवान परमात्मा बघा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी. भगवान हा चतुर आहे. भक्ता करता भगवान परमात्म्याने दुर्योधनाला सांगितलं, मी युद्ध करण्यासाठी तयार आहे परंतु मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. तुला काय पाहिजे ते सांग. आणि त्यावेळी दुर्योधन भगवान परमात्म्याला म्हणतात, जर भगवंता तुम्ही हातामध्ये जर शस्त्र धारण करणार नसाल तर तुमची मला गरज नाही. भगवंताने सांगितलं की एका बाजूला माझं सर्व सेना असेल आणि एका बाजूला मी असेल. माझ्या हातामध्ये शस्त्र राहणार नाही आणि माझे जे सेना आहे त्यांच्या हातामध्ये शस्त्र असणार आहे. पण दुर्योधनाने सांगितलं की तुम्ही मला सर्व तुमचे सेना द्या, तुम्ही नसला तरी चालेल. आणि दुर्योधन त्या ठिकाणावरून निघून गेला. आणि भगवान परमात्म्याने अर्जुनाला प्रश्न केला की अर्जुना, मी अशी प्रतिज्ञा केलेली आहे बरं का, या भूमीमध्ये आल्यानंतर जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. भगवान परमात्मा देखील प्रतिज्ञा करतो ती देखील पूर्ण होत नाही. भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केलेली होती की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही आणि
ज्यावेळी भगवंताने अर्जुनाला विचारलं की मी युद्ध करायला तयार आहे लेकिन परंतु मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, त्यावेळेस अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही फक्त माझ्या बाजूने आहात एवढंच माझ्यासाठी पुरे आहे, तुम्ही हातामध्ये शस्त्र धारण केलं नाही तरी चालेल. आणि त्यावेळी दुर्योधन भीष्माचार्यांकडे गेला. भीष्माचार्यांनी दुर्योधनाला विचारलं की काय ठरलं तिकडे गेल्यानंतर. त्यावेळी दुर्योधनाने भीष्माचार्याला सांगितलं, भगवान परमात्म्याने अशी प्रतिज्ञा केलेली आहे की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, आणि एका बाजूला सेना असेल आणि एका बाजूला भगवंत असेल, मी सेना घेतलेली आहे. त्यावेळी दुर्योधनाने देखील भीष्माचार्याने देखील दुसरी प्रतिज्ञा केली. भीष्माचार्याने म्हणजे जीवाने प्रतिज्ञा केली की मी भगवान परमात्म्याला हातामध्ये शस्त्र धारण करायला लावे. ही प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. आणि दुर्योधनाने त्याच्यानंतर युद्ध चालू झालं. बरेच दिवस होऊन गेले परंतु युद्ध काही जिंकले ना. दुर्योधना पुन्हा भीष्माचार्यांकडे आला आणि भीष्माचार्यांना प्रश्न केला, का हो, तुम्ही जर अशी प्रतिज्ञा केलेली आहे की भगवान परमात्म्याला हातामध्ये शस्त्र धारण करायला लावे, तुम्ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. त्यावेळी भीष्माचार्यांनी अजून एक प्रतिज्ञा केली की मी एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. ही दुसरी प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. भीष्माचार्यांनी 2 प्रतिज्ञा केल्या. एक प्रतिज्ञा केलेली होती की मी भगवान परमात्म्याला हातामध्ये शस्त्र धारण करायला लावीन, आणि दुसरी प्रतिज्ञा केली की मी एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. युद्ध चालू आणि भीष्माचार्य स्वतः रणांगणामध्ये उतरले. युद्ध चालू झालं आणि भगवान असे एक भीष्माचार्याने स्वतः युद्ध करण्यासाठी तयार झाले. आणि असे एकामागून एक बाण ते सोडू लागले. आणि असा एक बाण आला की तो आता अर्जुनाला लागतोय की काय. आणि असं झालं तर भगवान परमात्म्याने अशी प्रतिज्ञा केलेली असताना की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली असताना देखील भक्ता करता भगवान परमात्म्याने हातामध्ये रथाचं चाक घेतलं आणि अर्जुनाचं रक्षण त्या ठिकाणी केलं. म्हणून या ठिकाणी जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. भीष्माचार्याने 2 प्रतिज्ञा केल्या होत्या की एक अशी होती की भगवान परमात्म्याला हातामध्ये शस्त्र धारण करायला लावी. ती प्रतिज्ञा त्यांची पूर्ण झाली. परंतु अजून एक प्रतिज्ञा केली होती की पांडवांना एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. ती प्रतिज्ञा मात्र त्यांची अपुरी राहिली. आणि भगवान परमात्म्याने अशी प्रतिज्ञा केलेली होती की मी एकही हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. परंतु भक्ता करता भगवान परमात्म्याने ती प्रतिज्ञा मोडून काढली. विठ्ठल भक्त देखील प्रतिज्ञा करतात बरं का. एकदा द्वारकेमध्ये भगवान परमात्मा बसलेले असताना त्या ठिकाणी एक ब्राह्मण आले. आणि ब्राह्मण आल्यानंतर ब्राह्मणाने भगवान परमात्म्याला सांगितलं की भगवंता, माझी पत्नी गर्भवती आहे आणि याआधी तिला 6 मुलं झाले, एकही मूल काही जिवंत राहिना. आता ती गर्भवती आहे की आता मला असा प्रश्न पडलेला आहे की आता पुढचं मूल वाढतं की नाही. त्यावेळी अर्जुन देखील त्या ठिकाणी होता. अर्जुनाने काय केलं, अर्जुनाने सांगितलं की एवढंसं छोटंसं काम आहे, भगवंताला कशाला त्रास द्यायचा. म्हणून अर्जुनाने भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवंता तुम्ही काही काळजी करू नका. ब्राह्मणाला सांगितलं की तुमच्या बाळाचं रक्षण मी करतो, तुम्ही काही चिंता करू नका. त्यावेळी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना कसं जमेल म्हणे मला, काही चिंता करू नका, तुम्ही काही याच्याकडे लक्ष देऊ नका, मी त्याच्या बाळाचं रक्षण करतो. आणि पुढे ते बाळ जन्मास आलं आणि जसं जन्मास आलं तसं ते मृत्युमुखी पडलं. अर्जुनाने त्याच्या ठिकाणी रक्षण कवच ठेवलेलं असताना देखील त्याचा जीव आत्मा निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर अर्जुनाने देखील प्रतिज्ञा केलेली होती बरं का. ब्राह्मणाने त्या अर्जुनाला सांगितलं की तुम्ही जर बाळाचं माझं रक्षण केलं नाही तर, असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला त्यावेळी अर्जुन त्या ब्राह्मणाला म्हणतात की जर माझ्याकडून तुमच्या बाळाचं रक्षण झालं नाही तर मी अगदी भक्षण करीन, अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली होती. आणि ज्यावेळी ते बाळ निघून गेलं त्यावेळी ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि अर्जुनाला म्हणू लागले, तर तुम्ही तर असं म्हणाले होते की माझ्या बाळाचं रक्षण तुम्ही कराल, परंतु आता माझा बाळ गेलेला आहे. अर्जुन त्यांना म्हणतो की काही काळजी करू नका, तुमच्या बाळाचा जीव आत्मा मी घेऊन येतो. अर्जुन आणि त्रिभुवनामध्ये अर्जुन त्या बाळाच्या जीव आत्म्याचा शोध घेऊ लागला बरं का. पाताळमध्ये गेला, यम लोकामध्ये गेला, तिथे विचारलं, तिथं नाही म्हणे आमच्याकडे आलेला. कैलासामध्ये गेला, त्रिभुवनामध्ये अर्जुन त्या बाळाचा शोध घेऊ लागला, परंतु त्याला कुठेही त्या बाळाचा पत्ता लागला नाही. अर्जुन नाईविलाजाने पुन्हा आला. आल्यानंतर त्याने जशी प्रतिज्ञा केलेली होती की जर मी तुमच्या बाळाचा जीव आत्मा आणला नाही तर मी माझा देह समर्पित करेल, मी चिताभक्षण करेल, अशी अर्जुनाने प्रतिज्ञा केलेली होती.
आणि त्यावेळी भगवान परमात्म्याने अर्जुनाने त्या ठिकाणी चिता रचली आणि भगवान परमात्म्याला सांगितलं की भगवंता, मी बाळाचं रक्षण करू शकलो नाही, आता मी माझा देह समर्पित करतो. आणि त्यावेळी भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की शेष भगवानकडे, शेष नागाकडे जा, त्या ठिकाणी त्या बाळाचा जीव आत्मा तुला सापडेल. अर्जुन त्या ठिकाणी गेला आणि त्या बाळाचा जीव आत्मा अर्जुन घेऊन आला. म्हणून भगवान परमात्मा भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करत असतो. जीव आत्मा प्रतिज्ञा करतो. साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज भक्ती काज नाही लाज धरित नारू लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित साधवया भक्तिकाज नाही लाज धरित. भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ करत असतो. या भूमीमध्ये आल्यानंतर जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. भगवान परमात्मा जो जगदीश्वर आहे त्याची देखील प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. प्रतिज्ञा पूर्ण होते कोणाची? भक्ताची प्रतिज्ञा भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. म्हणून प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वमाऊली ज्ञानोबराय आपल्याला या त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन करतात. चतुर्विधा भजन्ते माजना संस्कृत अर्जुन आर्त जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी जबरदर्शव. हे 4 प्रकारचे भक्त आहेत. पहिला भक्त आहे आर्त. आर्त म्हणजे आर्त भक्ताची लक्षणं काय आहेत? आर्त म्हणजे जे भगवान परमात्म्याला अंतःकरणामधून साथ घालणे, त्याला आर्त भक्त म्हणतात. ज्यावेळी नामदेवराय लहान होते, लहान असलेले नामदेवरायांचे वडील 1-2-3 दिवसाकरता गावाबाहेर गेले आणि गेल्यानंतर नामदेवरायांच्या आईने नामदेवांच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट दिलं आणि सांगितलं की भगवान परमात्म्याला नैवेद्याचं ग्रहण करायला सांग. नामदेवरायांना माहीत नव्हतं की बाबा रोज ताट घेऊन जातात आणि पुन्हा माघारी घेऊन येतात. ज्या चिमुकल्या हातामध्ये नामदेवरायांच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट आलं, ताट नैवेद्याचं भगवान परमात्म्यापुढे ठेवलं आणि आर्त साथ घालू लागले. भगवंता, वडील 2-3 दिवसाकरता बाहेर गेलेले आहेत, तुम्ही माझ्यावरती नाराज आहात का? जेवण का करत नाही? जेवण करा, अशी भगवंताला साथ घालू लागले. एक 8-10 मिनिटं झाले तरी देखील भगवंत येईना. आणि त्यावेळी नामदेवरायांनी आर्त साथ भगवान परमात्म्याला घातली की भगवंता, जर आता तुम्ही आले नाही तर या दगडावरती डोकं आपटून जीव देईल. आणि त्यावेळी भगवान परमात्मा निर्गुण निराकार असलेला माझा भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये आकारास आला. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती नामदेवा हाती दूध प्याला. निर्गुण निराकार असलेला माझा भगवान परमात्मा नामदेवांच्या हातून भगवंताने नैवेद्य ग्रहण केला. म्हणून त्याला आर्त साथ घालणे म्हणजे आर्त भक्ताची लक्षण आहेत. आर्त भक्तामध्ये अजून मी कथा आपल्याला सांगेन. एका गावामध्ये एक दामू नावाचा शेतकरी राहत होता. अतिशय आळशी तो होता. कसलंही काम तो करायचा नाही. आणि त्या गावामध्ये 2 साधू आले. साधू आल्यानंतर दामूने साधूंना प्रश्न केला की तुमचं जीवन चांगलं दिसतं आहे, मला तुमच्यासोबत घेऊन जा. साधू त्यांना सांगतात की तुला वाटतं तेवढं आमचं जीवन सोपं नाही, काही हरकत नाही, पडेल ती कामं मी त्या ठिकाणी करेन, परंतु मला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा. आणि त्या साधूंचा नाईविलाज झाला आणि ते त्या दामूला घेऊन गेले. गेल्यानंतर त्या पर्णकुटीमध्ये पडेल ती कामं त्या ठिकाणी दामू करू लागला. त्या ठिकाणी साधूंच्या संगतीमध्ये तो राहू लागला.
आणि पुढे 15 दिवसाची एकादशी आली. एकादशी आल्यानंतर त्या पर्णकुटीमध्ये काही अन्नाचा तण शिजलेला दामूला दिसला नाही, कारण व्रत एकादशी एकादशीचं व्रत आहे, म्हणून त्या ठिकाणी काही प्रसाद अन्न काही शिजलं नाही. व्रत एकादशी प्रत्येक जीवाने म्हणजे कमीत कमी वारकऱ्यांनी तरी 15 दिवसाची एकादशी करावी बरं का. एकादशीचं महत्त्व मी आपल्याला सांगून जाईल. भागवतामध्ये अशी एक कथा आलेली आहे की फार पूर्वी रुक्मागंध नावाचा राजा राज्य करीत होता आणि तो राज्याचा राज्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना त्याच्या ज्या राज्यामध्ये जे काही माणसं आहेत त्यांना देखील त्याने भगवान परमात्म्याचे भक्तीचं महत्त्व सांगितलेलं होतं. प्रत्येक जण भगवंताचं भक्ती करायचे आणि असं अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याचा राज्यभार सांभाळत चाललेलं असताना त्या रुक्मागंध नावाच्या राजाची फुलांची बाग होती. त्याने काय करावं, विष्णू सहस्र नाम म्हणावं आणि भगवान परमात्म्याची पूजा करताना आपली बागेतील फुलं भगवंताच्या चरणावरती अर्पण करावी, असा त्याचा एक नित्य नियम असायचा. सर्व नगरीमध्ये त्याने भगवंताची भक्ती करायला सांगितलेली होती आणि असं असताना त्याचे भक्तीचं महत्त्व एवढं वाढलं की इंद्रदेवांना असा प्रश्न पडला की आता जर याचे एवढं महत्त्व वाढलेलं आहे तर माझ्या राजगादीला काही धक्का लागतो की काय, याच्या भक्तीमध्ये काहीतरी विघ्न आणावं. म्हणून इंद्रदेवांनी काय केलं, त्यांचे जे देवदूत आहेत त्यांना विमानामध्ये सांगितलं की त्याच्या बागेमध्ये एकही फुलं दिसता कामा नाही, सर्व फुलं तोडून घेऊन या. देवदूत काय करायचे, रोज रात्री यायचे आणि फुलं तोडून निघून जायचे. आणि त्याच्यानंतर ज्या रुक्मागंध नावाच्या राजाला त्याच्या भक्तीमध्ये भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये थोडासा अडथळा येऊ लागला, कारण फुलंच राहायची नाही. आता काय करावं म्हणून त्याने काय केलं, त्याच्या जे सेवक होते त्या सेवकांना सांगितलं की तुम्ही काय करा, जे कोणी फुलं तोडण्यासाठी येत आहे त्यांचं रक्षण तुम्ही करा, त्यांच्यावर पहारा ठेवा असं सांगितलं. आणि एक दिवस असं झालं, ते पहारेकरी थांबले आणि विमान स्वर्गातून आल्यानंतर जे पहारेकरी ठेवलेले होते, पूर्वी असं असायचं रात्रीचं जर कोणी पहारा केलेला असेल त्यांना माहिती आहे की एक जाळ केला जायचा आणि त्या जाळाचा धूर झाल्यानंतर जे स्वर्गामधील विमान होतं ते विमान बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी ते विमान थांबलं आणि ते चोर पकडले गेले. सेवकांनी राजाला सांगितलं की आम्ही चोरांना पकडलेलं आहे. राजा त्या ठिकाणी आला आणि विचारू लागला की कोण आहात तुम्ही. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या बागेतील फुलं स्वर्गामध्ये जात आहे, आम्ही स्वर्गातील देवदूत आहोत. राजाला फार अतिशय आनंद झाला की आपल्या बागेतली फुलं डायरेक्ट स्वर्गामध्ये जात आहे, काही हरकत नाही, तुम्ही जसे आला तसे परत जा. परंतु आता विमान बंद पडलेलं आहे, विमान चालू करायचं कसं, असा मोठा प्रश्न त्यांना पडला. त्यावेळी रुक्मागंध नावाच्या राजाने त्यांना सांगितलं की विमान चालू करायला काहीतरी उपाय असेल ते सांगा, मी ते विमान चालू करून देतो. त्यावेळी त्या देवदूतांनी सांगितलं की विमान चालू होण्याकरता फार मोठं पुण्यवान मनुष्य लागतो आहे. राजाने सांगितलं माझ्याकडे जेवढं पुण्य आहे तेवढं घ्या, परंतु विमान चालू करा. ते म्हणे नाही, आज एकादशी आहे आणि आपल्या नगरीमध्ये ज्यांनी एकादशीचं व्रत केलेलं आहे त्या माणसाचा या विमानाला स्पर्श झाला, त्या माणसाचा या विमानाला हात लागला तर हे विमान चालू होईल. रुक्मागंध नावाच्या राजाला भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना देखील एकादशीचा व्रताची माहितीच नव्हती की आज एकादशी आहे आणि एकादशीचा उपवास करावा लागतो, ही माहिती त्याला नव्हती. आता उपवासी कोण असेल, मोठा प्रश्न पडला की दुपारचे 2 वाजलेले होते. आता उपवासी मनुष्य आणायचा कुठून, म्हणून त्याने सांगितलं की आपल्या सेवकांना सांगितलं 4 गावामध्ये जा आणि अशी दौंडी पिटवा. गावामध्ये कोणी उपवासी असेल तर त्या उपवासी माणसाला अर्ध राज्य दिलं जाईल आणि त्याची चांगल्या पद्धतीने मिरवणूक काढली जाईल, परंतु कोणी उपवासी आहे का. सेवक 4ही गावाच्या दिशेने गेले आणि त्या ठिकाणी दौंडी पिटू लागले की गावामध्ये कोणी उपवासी आहे का, गावामध्ये कोणी उपवासी आहे का. अशी दौंडी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी एक गावातली एक म्हातारी आजी बसलेली होती. तिने त्यांचा आवाज ऐकला आणि तिने बोलवलं की काय काम आहे. त्यांनी सांगितलं की आज एकादशीचं व्रत आहे आणि गावामध्ये कोणी उपवासी आहे का. आजी तुम्ही उपवासी आहे का. आजी म्हणे नाही म्हणे, उपवासाचा आणि माझा काय संबंध. मग काय झालं, माझी सून उपवासी आहे म्हणे. का तिने एकादशीचं व्रत केलेलं आहे का. नाही म्हणे, एकादशीचं व्रताचा आणि तिचा काय संबंध. तिचे सकाळी माझ्या मुलाचं आणि तिचं भांडण झालं म्हणून ती रुसून झोपलेली आहे आणि माझा मुलगा शेतामध्ये कामासाठी गेलेला आहे.
काही का असेना परंतु सकाळपासून उपवासी आहे ना, काही हरकत नाही, तिला घेऊन चला असं म्हटले. आजी म्हणे आता ती माझा ऐकणार नाही. ज्याने तिला सकाळी हाणलेलं आहे त्याला बोलावं लागेल. आणि सेवक शेतामध्ये गेले, त्या मुलाला घेऊन आले. त्याने विनंती केली परंतु रुसलेली महिला काही लवकर ऐकत नाही. पुन्हा त्याने हातामध्ये काठी घेतली आणि सांगितलं उठ म्हटल्यानंतर उठली आणि त्या ठिकाणी गेली. आणि ज्यावेळी तिचा स्पर्श त्या विमानाला झाला ना, त्यावेळी ते बंद पडलेलं विमान चालू झालं. मग त्याच्यानंतर त्या राजाला एकादशी व्रताचं महत्त्व समजलं. विठ्ठल 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 त्यावेळी त्या राजाला एकादशीचं महत्त्व समजलं आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, जे बंद पडलेलं विमान चालू झालं आणि त्याच्यानंतर त्यांची जे जोडपं होतं त्यांची मिरवणूक काढली. अर्ध राज्य त्यांना बक्षीस म्हणून दिलं. आणि त्याच्यानंतर राजाने काय केलं, आपल्या नगरीमध्ये प्रत्येकाला एकादशी व्रताचं महत्त्व पटवून दिलं आणि सांगितलं की सर्वांनी एकादशीचं व्रत केलं पाहिजे. व्रत एकादशी रुक्मानंद करी एकादशीचा छंद एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. त्यानंतर त्या नगरीमध्ये प्रत्येकाने एकादशीचं व्रत चालू केलं. म्हणून एकादशीचा महत्त्व फार आहे. प्रत्येकाने वारकऱ्याने तरी 15 दिवसाची एकादशीचं व्रत केलं पाहिजे. म्हणून जो दामू नावाचा शेतकरी होता त्याने काही एकादशीचं व्रत धरलं नाही. गुरूंकडे त्या साधूंकडे हट्ट केला की मी काही उपवासी राहू शकत नाही. आणि त्यावेळी साधूंचा नाईलाज झाला. त्यांनी सांगितलं की आता इथं काही अन्न शिजणार नाही, परंतु तुम्ही काय करा, की 2 भाकरीचं पीठ घ्या आणि शेतामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं ते करा. मग दामूने 2 भाकरीचं पीठ घेतलं आणि शेतामध्ये गेला. त्या साधूंनी त्याला सांगितलं होतं फक्त जेवण करण्याच्या आधी भगवान परमात्म्याचं स्मरण करून जेवण कर. त्याने त्या ठिकाणी गेला, 2 भाकरी केल्या, चटणी केली आणि जसं साधूंनी सांगितलेलं होतं की भगवान परमात्म्याचं स्मरण केल्याशिवाय जेवू नकोस. 2 ताटं केली आणि भजन करत बसला. श्रीराम जय राम जय जय भजन करत बसला. आणि
वाट पाहू लागला की भगवंत आता येतील आणि माझ्यासोबत जेवायला बसतील. परंतु बराच वेळ झाला तरी देखील भगवान परमात्मा त्या ठिकाणी येईना. आणि त्यावेळी भक्त कसा असतो बघा, त्याने भगवान परमात्म्याची आर्त भक्ताची लक्षणं आपण पाहत आहोत. त्यावेळी भगवान परमात्म्याला त्यांनी आर्त साथ घातली की भगवंता आता जर तुम्ही आला नाही तर या दगडावरती डोकं आपटेल. त्यावेळी जो जगदीश्वर आहे, परमेश्वर आहे, रामप्रभू त्याचं भजन करत बसलेला असताना आर्त साध ज्यावेळी त्याने घातली त्यावेळी भगवान परमात्म्याचा नावीला झाला आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा निघाले. निघताना सीतामातेने त्यांना प्रश्न केला, का हो भगवंता कुठे चालला आहात? त्यावेळी सीतामातेला भगवान परमात्मा म्हणतात की माझ्या भक्ताने मला आर्त साध घातलेली आहे, मला जावं लागेल. आणि त्या ठिकाणी सीतामाता देखील निघाल्या. आल्यानंतर याने 2 ताटं केलेली होती, एक स्वतः करता आणि एक भगवंता करता. परंतु त्या ठिकाणी दोघा आल्यानंतर दोन्ही ताटं त्याला द्यावं लागली आणि त्याचा मात्र त्या दिवशी उपवास घडला. विठ्ठल म्हणून ही आर्त भक्ताची लक्षणं आहेत. अर्थार्थी भक्त कसा असतो? अर्थार्थी म्हणजे फक्त भगवान परमात्मा आपल्याला काहीतरी भेटेल, आपला काहीतरी फायदा होईल म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करायची. अनेक मंदिरामध्ये जायचं, भगवंताला नवस करायचा की भगवंता माझ्या मुलाला मुलं होऊ दे किंवा मला भरपूर धन भेटू दे, भरपूर ऐश्वर्य भेटू दे म्हणून भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये जायचं, त्याची भक्ती करायची, नवस करायचे. अशा भक्ताला भगवान परमात्मा ऐश्वर्य धन सर्व काही देतो. परंतु त्या भक्ताला फार खालची दर्जा भगवान परमात्मा देतात. अर्थार्थी भक्ताची लक्षणं अशी आहे. विठ्ठल जिज्ञासू भक्त कसा आहे? जिज्ञासू भक्त म्हणजे जिज्ञा आहे. लोक जातात म्हणून आपण जायचं, लोक भगवान परमात्म्याची पूजा करतात म्हणून आपण पूजा करायची. बघायचं भगवान परमात्म्याला, निरखून बघायचं आणि पुन्हा निघून यायचं. त्याला अंतःकरणामधून जाणायचं नाही. लोक पूजा करतात, लोक दिवा लावतात, अगरबत्ती लावतात म्हणून आपण करायची. अंतःकरणामधून त्याला जाणायचं नाही, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. मग खरा भक्त कोणता? भगवान परमात्म्याला खरा भक्त कोणता प्रिय आहे? तर तो ज्ञानी भक्त माझ्या भगवान परमात्म्याला प्रिय आहे. विठ्ठल ज्ञानी भक्त कोणाला म्हणावं? ज्ञानी भक्त म्हणजे जे सर्व काही त्याने भगवान परमात्म्याला भगवंतालाच सर्व समर्पित केलेलं असतं त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. तो माझ्या भगवान परमात्म्याला प्रिय आहे. नारद मुनींना असा एकदा प्रश्न पडला की भगवंता तुम्ही म्हणता की मला ज्ञानी भक्त प्रिय आहे, कुठे आहे तुमचा ज्ञानी भक्त? त्यावेळी भगवान परमात्मा नारद मुनीला म्हणतात की मिथिला नगरामध्ये माझा ज्ञानी भक्त राहतो आहे, तुला जर त्याला भेटायचं असेल तर त्या ठिकाणी जा. त्यावेळी नारद मुनी निघाले. नारद मुनींना असं वाटलं की भगवान परमात्म्याचा ज्ञानी भक्त एखाद्या जंगलामध्ये असेल, एखादा साधू असेल, एखादा संन्यासी असेल. परंतु ज्यावेळी नारद मुनी त्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांना असं दृश्य दिसलं की तो ज्ञानी भक्त होता. तो काय करायचा? सकाळी लवकर उठायचा, उठल्यानंतर भगवान परमात्म्याचं थोडा वेळ स्मरण करायचा, स्वयंपाक करायचा, जेवण करायचा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आणि पुन्हा दिवसभर मोलमजुरी करण्याकरता निघून जायचा. पुन्हा यायचा, आल्यानंतर भगवंताचं थोडा वेळ नामस्मरण करायचा, जेवण करायचं आणि झोपायचा. असा त्याचा रोजचा नियम होता. आणि त्यावेळी नारद मुनीने त्याला प्रश्न केला की अहो तुम्ही ज्ञानी भक्त आहात असं माझं भगवान परमात्मा म्हणतो आहे, तुम्ही काय करता? त्यावेळी त्याचं असं उत्तर आलं की मी जे काही कर्म करतो, मी जे काही काम करतो ते सगळं भगवान परमात्म्याला स्मरण करतो. पण भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता, भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता कुठेही वनात जाण्याची गरज नाही. भक्त ऐसेता न लगती
करण्याकरता भगवंताचं नामस्मरण करण्याकरता कुठेही वनात जाण्याची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. प्रत्येक काम करताना जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा हा 28 वैष्णवीमध्ये एकाच जागेवर बसून भगवंताची भक्ती केली तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होत असतो. मग कुठेही तीर्थयात्रा करण्याकरता जाण्याची गरज नाही. भगवान परमात्मा सांगतात 28 वैष्णवी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा म्हणून शिवाला साई भक्तीचा शिवाला तोडी दैवाचा पुतळा तोडी दैवाचा पुतळा तोडी दैवाचा पुतळा तोडी दैवाचा पुतळा भक्त आपण पाहिले. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला 2 प्रकारचे भक्त सांगत आहे. अभंगाचं प्रथम भक्तांचे जाणा देवी उदास उदास गेले आशा पाश निवारोळी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 2 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. एक असा आहे की जो देहाने उदास आहे आणि दुसरा भक्त असा आहे की त्याच्या आशा पाशातून सुटका झालेली आहे. देहाने उदास भक्त म्हणजे काय? उदास म्हणजे असं आहे का गाडी घेतली नाही म्हणून उदास, किंवा बंगला झाला नाही, किंवा शेजारचा बंगला झाला आपला झाला नाही म्हणून उदास, किंवा मुलांना मुलं झाली नाही म्हणून उदास. तर असं नाही. उदास म्हणजे काय? तर
विठ्ठल विठ्ठल उदास म्हणजे देहावरील ममत्व सोडून देणं. देहावरील ममत्व सोडून देणं त्याला उदास भक्ताची लक्षणं म्हणतात. उदास भक्त कोणाला म्हणावं? बघा, एखादा प्रवासी आहे, एखादा प्रवासी एखाद्या धर्मशाळेमध्ये जातो, त्या ठिकाणी तो रात्रभर मुक्कामाला थांबतो, परंतु तो हा विचार करत नाही की ही धर्मशाळा किती याला खर्च आला असेल, ही धर्मशाळा बांधण्याकरता किती लाईट बिल, किती वाळू लागले असेल, किती सिमेंट लागलं असेल, याचं लाईट बिल किती आलं असेल, असा तो काहीच विचार करत नाही. त्या ठिकाणी मुक्कामासाठी थांबतो, रात्रभर थांबतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निघून जातो. पक्षी अंगदी पक्षी अंगदी पक्षी अंगणी उतरती ते का तेथेची राहती किंवा वस्तीवर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. ज्याप्रमाणे आपण पक्ष्यांना अंगणामध्ये दाणे टाकतो, पक्षी येतात, दाणे टिकतात आणि निघून जातात, तसं जीवन जगावं असं जगद्गुरू तुकोबाराय यांचं म्हणणं आहे. त्यांची या देहावरील ममत्व सोडून देणे आणि अशा भक्तांची आशापाशातून देखील सुटका झालेली असते. आशाबद्ध जन काय जाणे नारायण, अशा भक्तांची आशापाशातून देखील सुटका झालेली असते. आशा ही फार वाईट आहे बरं का. मनुष्य स्वतःला कितीही असं समजत असला की मी या आशेतून माझी सुटका झालेली आहे, मला आता कसलीच आशा राहिलेली नाही, असं मनुष्य कितीही समजत असला तरी देखील त्याला एखादा विषय दिसला की त्याच्या अंतःकरणामधील आशा ही जागृत होत असते. ज्यावेळी भगवान परमात्म्याने आपला हा देह आकारास आला ना, या पंचतत्वात पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वापासून ज्यावेळेस आपला हा देह आकारास आला, त्याच वेळी काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे विकार आपल्यामध्ये भगवंताने टाकलेले असतात. त्याचं आपण जीवन जगताना एक एक बाजूला करून जीवन जगावं. आशा ही माणसाला सुटत नाही, आशा ही माणसाला सुटत नाही असं नाही, तर प्रत्येक जीव या आशेमध्ये गुंतलेला आहे. प्राण्यांना देखील आशा सुटत नाही. एक पाटलाच्या 2 मांजराची पिल्लं होते आणि त्या मांजराच्या पिल्लांना त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने योग शिकवलेला होता. त्या अशा पद्धतीने योग शिकवलेला होता की त्यांनी त्या योगासनामध्ये जर त्यांनी त्याला उभं केलं त्या पिल्लांना, तर जोपर्यंत तो आवाज येत नाही तोपर्यंत ते जागचे हालत नसायचे. आणि असंच एकदा त्याच्या घरी पाहुणे आले आणि आपल्या पाहुणे आल्यानंतर त्या मांजरांचा योग त्यांना दाखवावा म्हणून त्याने काय केलं, त्या मांजरांना योगासनामध्ये बसवलं. त्यांनी 2 त्यांच्या डोक्यावरती दिवे ठेवले आणि सांगितलं की पाहुण्यांना सांगितलं, बघा माझ्या मांजरांना मी असा योग शिकवलेला आहे, आता जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत ते जागचे हलणार नाही. त्या पाहुण्यांनी काय केलं, त्यांच्यासोबत एक छोटंसं उंदराचं प्लास्टिकचं पिल्लू घेऊन आलेले होते. त्यांनी ते उंदराचं पिल्लू पुढं ठेवलं. पुढं ज्यावेळेस ठेवलं, ज्यावेळेस त्यांना तो विषय दिसला तर ते पिल्लू पाहिलं तसं त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. म्हणून जोपर्यंत एखादा विषय आपल्याला दिसत नाही तोपर्यंत माणसाला किंवा प्राण्यांना प्रत्येक जीवाला वाटतं की मी ह्या आशेतून सुटलेलो आहे, परंतु जोपर्यंत विषय दिसला की त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये आशा ही जागृत होत असते. विठ्ठल मनुष्य स्वतःला कितीही या आशेमधून सुटका झालेली आहे असं समजत असला तरी देखील एकदा असाच एक मनुष्य रस्त्याने चाललेला होता. स्वतःला अतिशय सज्जन समजत होता. मला आता कसलीच आशा राहिलेली नाही असं तो स्वतःला समजत असताना
रस्त्याने जात असताना त्याला मातीच्या मूर्त्या दिसल्या. त्या 2 मूर्त्या कशाच्या होत्या? एक भगवान रामप्रभूंची मूर्ती होती आणि दुसरी मूर्ती रावणाची होती. दोन्ही मूर्त्या मातीच्या होत्या. तर स्वतःला अतिशय सज्जन समजणाऱ्या माणसाने काय केलं? रामप्रभूची मूर्ती उचलून घेतली, घरी आला, प्राणप्रतिष्ठा केली, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मूर्तीची पूजा करू लागला. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच रस्त्याने जात असताना पुन्हा त्याला 2 मूर्त्या दिसल्या. आता मूर्तीमध्ये थोडा बदल होता. रामप्रभूची मूर्ती ही मातीची होती आणि रावणाची मूर्ती जी होती ती सोन्याची होती. आता तुम्ही विचार करा की त्यांनी कोणती मूर्ती घेतली असेल, कारण सोनं फार महाग झालेलं आहे. त्यांनी रामप्रभूची मूर्ती न घेता रावणाची मूर्ती हातामध्ये उचलून घेतली. म्हणून कितीही मनुष्य स्वतःला सज्जन समजत असला, कितीही या आशेमधून मी सुटलो आहे असं समजत असला, तरी विषय एका दिसला की त्याच्या अंतःकरणामध्ये आशा ही जागृत होत असते. विठ्ठल विठ्ठला 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 विषय तो त्यांचा विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आशा ही फार वाईट आहे. म्हणून आशाबद्ध जन काय जाणे नारायण. संत महात्म्यांचं मात्र तसं नाही. संत महात्मे कशा असतात बघा, ज्यावेळी संत हे त्यांची आशापाशातून सुटका झालेली असते. देहावरील ममत्व त्यांनी सोडून दिलेलं असतं. देहावरील ममत्व ज्यावेळी जगद्गुरू तुकोबारायांचे मेहुणे घरी जेवणासाठी आलेले होते. जगद्गुरू तुकोबारायांच्या पत्नीने काही पदार्थामध्ये मीठ घातलेलं नसताना देखील जगद्गुरू तुकोबारायांनी एकामागून एक ताटावरलं सर्व अन्न संपवलेलं होतं. म्हणून देहावरील त्यांचं ममत्व सुटलेलं होतं. आशापाशातून देखील संत त्याच्यापासून सुटलेले आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवलेला होता, जसा पाठवला तसा जगद्गुरू तुकोबारायांनी जसा आला तसाच पुन्हा परत माघारी पाठवला. संत महात्मे त्यांची आशापाशातून सुटका झालेली असते. एक राजा राणी होते आणि त्या राजा राणींना असं वाटलं, त्यांना मूल बाळ नव्हतं आणि त्यांना असं वाटलं की आपल्या राजगादीवरती कोणाला तरी बसवावं. म्हणून त्यांनी गावामध्ये दौंडी पिटवली. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत जे कोणी आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल, सर्वात आधी जे वरती येईल अशी 4 मजल्याची माडी ठेवलेली होती. सर्वात आधी जे माझ्यापर्यंत येईल त्याला मी राजगादीवरती बसवू अशी गावामध्ये दौंडी पिटवलेली असताना 4 मजले ठेवलेले होते. 4थ्या मजल्यावरती राजा राणी बसलेले होते आणि गावामध्ये अशी दौंडी पेटवल्यानंतर राजगादीवरती बसण्याचा सर्वांना मोह झाला आणि सर्वजण त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्या मजल्यामध्ये गेले. सगळ्यात आधी जो मजला होता त्याच्यामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांना असं दिसलं की त्या ठिकाणी काही वाद्य हे ठेवलेलं होतं, पेटी ठेवलेली होती, कप्पाद ठेवलेला होता, गिटार होती. ज्यांना वाद्यांची आवड आहे ते त्याच ठिकाणी गुंतले. ज्यांना गायनाची आवड आहे त्याच ठिकाणी त्या गुंतले. कोणी पेटी वाजवायला बसलं, कोणी कंपार वाजवायला बसलं. विषय दिसला त्याच ठिकाणी गुंतले आणि पुन्हा काही जण दुसऱ्या मजल्यावरती गेले. दुसऱ्या मजल्यावरती गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी असं दिसलं की अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दागिने होते, साड्या होत्या. महिला त्याच ठिकाणी गुंतल्या. दागिने घालायचे, पुन्हा काढायचे, साड्या घालून बघायच्या, पुन्हा काढायच्या. पुरुषांनी देखील कपडे त्या ठिकाणी होते. अनेक प्रकारचे कपडे परिधान करावे, पुन्हा काढावे. काही जण, बरेच जण त्याच ठिकाणी गुंतले. पुन्हा काही जण तिसऱ्या मजल्यावरती गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुगंध येत होता. बरेच जण ज्यांना खाण्याची आवड आहे त्याच ठिकाणी ते गुंतले. अनेक पदार्थांचं सेवन त्या ठिकाणी ते करू लागले. राजा राणी 4थ्या मजल्यावरती होते. त्या ठिकाणी फक्त एकच मनुष्य त्या ठिकाणी गेला. बाकी सर्व विषयामध्ये गुंतत गेले आणि एकच जण वरती गेला. तोच म्हणजे जो एकच जातो तोच संत पदाला जाऊन पोचतो. पण अशा भक्तांची केवळ विषय हाच काय झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा
ना आवडे जन धन माता पिता. केवळ विषय हाच त्यांचा काय झालेला असतो तर नारायण झालेला असतो. त्यांना जन धन माता पिता यांची देखील फारशी आवड राहिलेली नसते. विषय केवळ हाच एक त्यांचा काय झालेला असतो नारायण झालेला असतो. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून त्यांनी त्यांचा देह पवित्र केलेला असतो. संत चोखोबारायांची कथा मी आपल्याला सांगेन. संत चोखोबाराय आपल्या पंढरपूरमध्ये या क्षेत्री आपला उदरनिर्वाह करण्याकरता त्या ठिकाणी आले. आल्यानंतर भगवान परमात्म्याचं भजन करावं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. महार समाजाचे असल्या कारणाने त्यांना रावणाची पायरी देखील चढू देत नसायचे. आणि त्यांनी काय करावं, भगवान परमात्म्याचे घरामध्ये बसूनच भगवान परमात्म्याचं भजन करावं. ठाईचं बैसून करायचं चित्त आवडी अनंत आळवावा अशा प्रमाणाप्रमाणे त्या ठिकाणी बसून भगवंताचं भजन घरामध्येच करावं. आणि ज्यावेळी असं भगवान परमात्म्याचं भजन घरामध्ये करायचं ना त्यावेळी भगवान परमात्म्याला देखील असं होतं की आपल्या भक्ताचं दर्शन आपण घ्यावं. आणि त्यावेळी भगवान परमात्मा चोखोबांच्या घरी यायचे. चोखोबारायांच्या अंतःकरणातला भाव भगवान परमात्म्याने जाणला की चोखोबारायांना देखील असं वाटलं की आपण देखील भगवान परमात्म्याचं रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवावं. कारण डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख. पहावी डोळाचे मुख, पहावी डोळाचे मुख, पहावी डोळाचे मुख, पहावी डोळाचे मुख, डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख, डोळे तुम्ही झाले सुख. किंवा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे ना, डोळे दिलेले आहेत ते भगवान परमात्म्याचं रूप बघण्याकरता, कान दिलेलं आहे त्याचं कीर्तन ऐकण्याकरता. मनात येथे धाव घे राही विठोबाच्या पायी, मनात येथे धाव घे आणि विठोबाच्या चरणाजवळ राहा. धाव झाले वेळो चालू नको मंद, धाव झाले वेळो चालू नको मंद, धाव झाले वेळो धाव झाले वेळो चालू नको मंद, 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 धाव झाले वेळो चालू नको मंद. चोखोबारायांनी काय करावं, भगवान परमात्म्याची भक्ती नामस्मरण घरामध्ये करावं. आणि भगवान परमात्म्याने त्याच्या अंतःकरणामधला भाव जाणला आणि सांगितलं चोखोबा चिंता करू नका, तुम्हाला जर माझं रूप डोळ्यांनी पाहायचं आहे तर मला मी घेऊन जातो. भगवान परमात्म्याने अंतर्यामी भगवान चोखोबांना रावणामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी चोखोबाराय भगवान परमात्म्याचे रूप आपल्या डोळ्यांनी साठवलं. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. हो निरंतर हृदयी माया, हो निरंतर हृदयी माया.
भगवान परमात्म्याचं रूप आपल्या डोळ्यांनी बघितलं. सुंदर ते ध्यान देवरी करकटेवरी ठेवूया तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर गिरीची ध्यान. आणि संवाद त्या ठिकाणी दोघांचा चालू झाला. संवाद चालू झालेल्या असल्यानंतर बाहेर जो कोणी मनुष्य झोपलेला होता त्याला जाग आली. जाग आल्यानंतर बघितलं की आतून आवाज येतो आहे. अजून गावातले मंडळी जमा केले आणि दरवाजा रावळाचा उघडला. उघडल्यानंतर बघतात तर चोखोबारा आतमध्ये त्यांना दिसले. जसे दिसले तसेच हाताला धरून चोखोबांना बाहेर ओढण्यात आलं. ओढल्यानंतर जो मनुष्य मेन माणूस होता त्याने काय केलं, थप्पन अशी चोखोबारांच्या कानाखाली मारली आणि सांगितलं, किती वेळा सांगितलं तुला भगवान परमात्म्याच्या रावळाची पायरी देखील चढायची नाही. महार समाजाचं आहे तरी देखील या ठिकाणी आलास. कानाखाली मारली आणि सांगितलं की आता तुला इथं राहण्याचा अधिकार नाही. तू चंद्रभागेच्या पलीकडे जाऊन राहा. पंढरपुरामध्ये तुला राहता येणार नाही असं सांगितलं. आणि त्यावेळी चोखोबाराय त्या ठिकाणावरून निघाले आणि निघताना चोखोबारायांच्या मुखामधून जे अभंग बाहेर पडले ते म्हणजे खाली विठू आता चालू नको मंद खाली विठू आता चालू नको मंद विठू आता चालू नको मंद रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल धाव घाली विठू आता चालू नको मंद विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसाला शिव्या देती महार म्हणती देव वाटविला. असे अभंग चोखोबारायांच्या मुखामधून बाहेर पडले की भगवंता काय माझी चूक झाली तुम्ही सांगा मला. तुझ्या विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. शिव्या देती महार असे चोखोबारायांच्या मुखामधून अभंग बाहेर पडला आणि चोखोबाराय रडत रडत गावाच्या बाहेर निघाले. ज्या माणसाने चोखोबारायांच्या कानाखाली मारलेली होती त्यांना काय वाटलं की आपण चोखोबांना स्पर्श झालेला आहे, आपण पवित्र व्हावं म्हणून चंद्रभागेमध्ये गेला. त्या ठिकाणी स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान करून आपण पवित्र होऊ आणि भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊ असा विचार त्याने केला. पुन्हा निघाला आणि भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श केला आणि वरती मुखाकडे ज्यावेळी भगवान परमात्म्यामध्ये बघितलं ना तर त्यावेळी भगवंताच्या जे मूर्ती आहे त्या मूर्तीला भगवान परमात्म्याचा एक गाल सुजलेला त्याला दिसला. त्या गालावरती त्याची बोटं उमटलेली त्याला दिसले. त्याने स्वतःचा हात त्या मूर्तीवरती लावून पाहिला तर त्याचे बोटं त्या ठिकाणी दिसले. चूक लक्षात आली की आपण चोखोबांना थापड मारली ती भगवान परमात्म्याने स्वतःच्या अंगावरती फिरून घेतलेली आहे. चूक लक्षात आली आणि जसे त्या ठिकाणावरून निघाले आणि चोखोबारायांकडे गेले. दर्शन घेतलं. चोखोबा आम्ही कोण तुम्हाला अडवणार, तुमचा अधिकार फार मोठा आहे, क्षमा करा आम्हाला, आम्ही आता इथून पुढं तुम्हाला मंदिरामध्ये येण्याकरता अडवणार नाही. चूक लक्षात आली. चोखोबारायांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढं चोखोबांना मंदिरामध्ये रावळामध्ये येण्याकरता परवानगी दिली. पूर्वी असं असायचं की जे काही समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी भगवंताच्या रावळाची पायरी देखील चढू देत नव्हते. कारण विश्वमौली ज्ञानोबरायांनी नंतर जे सगळ्या जाती धर्म माऊलींनी एकत्र केले आणि सर्वांना या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भक्तीचा अधिकार विश्वमौली ज्ञानोबरायांनी प्रगट केलेला आहे. चोखोबारायांनी काय करावं, भगवान परमात्म्याची भक्ती करावी, नामस्मरण करावं, आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करावा. आणि एकदा असं झालं की एका ठिकाणी काम करण्याकरता गेलेले असताना त्या ठिकाणी भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये चोखोबारायांचा देह गाडला गेला आणि त्या ठिकाणी बरेच लोक मृत्युमुखी पडलेले होते. नामदेवरायांना असा प्रश्न पडला की भगवंताला नामदेवरायांनी प्रश्न केला, भगवंता चोखोबारायांचा देह ओळखायचा कसा. त्यावेळी भगवान परमात्म्याने नामदेवरायांना सांगितलं, ज्या हाडांना
हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती हाडं माझ्या जोखबरायांची आहेत आणि ज्या हाडांमधून आवाज येणार नाही ती हाडं सामान्य जीवाची आहेत. आणि त्यावेळी नामदेवराय आणि त्यांचा शिष्य त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं जसं त्या हाडांना उचलून घ्यावं आणि कानाला लावावं तर प्रत्यक्षात हाडांमधून भगवान परमात्म्याचं नाम चोखवांची हाडं बोलत होते. विठ्ठल 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 चोखोबायांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होते. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. मग आपल्याला काय झालेलं आहे? भगवान परमात्म्याने ज्यावेळी जगाची उत्पत्ती केली त्यावेळी माणूस असा एकच प्राणी भगवंताने निर्माण केला की तो भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतो, भगवंताचं नामस्मरण करू शकतो. परंतु मनुष्य काय करतो? हे सर्व गोष्टी विसरून जातो आणि असाच आलेला जन्म वाया घालवतो. परंतु भगवान परमात्म्याचं नाम काही आपल्या मुखामध्ये येत नाही. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर काय फायदा होणार आहे? भक्ती केल्यानंतर काय फायदा होणार आहे? जो काही 84 लक्ष योनी जन्ममरणाचा फेरा आहे ना, त्याच्यातूनच जर चुकवायचं असेल, तो फेरा जर चुकवायचा असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला नाही. मार्ग जाऊनी गेले आधी केवळ विषय हाच त्यांचा एक नारायण झालेला असतो. त्यांना जन धन माता पिता यांची देखील फारशी आवड राहिलेली नसते. जन माणसाला का आवडू नये असं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामधून का सांगतात तर जन आपल्याला कशाही पद्धतीने आपण जीवन जगलो तरी देखील नावच ठेवतात म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये बोलतात. जन माणसाला आवडू नये. कीर्तनकार एक आपल्या प्रत्येक जण आपल्या कीर्तनामधून एक कथा सांगत असतात की एक गाढव होता आणि मुलगा आणि वडील त्या गाढवासोबत चाललेले असताना मुलगा गाढवावरती बसला की लोक सांगायचे वडिलांना काही वाटायला पाहिजे, मुलाला काही वाटायला पाहिजे. कुशाल वडिलांना वयस्कर वडील आहेत, खाली चालू देतो. पुढे गेलं का पुन्हा वडिलांनी गाढवावरती बसावं, मुलगा खाली चालावा. पुन्हा लोकांनी म्हणावं की वडिलांना काही वाटायला पाहिजे, मुलाला खाली चालतोय, स्वतः गाढवावरती बसला. पुन्हा त्यांनी दोघांनी खाली चालावं, असंच गाढव पुन्हा चालव. पुन्हा लोकांनी म्हणावं की गाढव असताना देखील गाढवावरती कोणीच बसलं नाही, दोघंही उन्हाचे चालले आहेत. शेवटी त्यांनी ते गाढव खांद्यावरती घेतलं तरी देखील लोकांनी नावच ठेवलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामधून काय सांगतात की तुम्ही कशाही पद्धतीने जीवन जगलं तरी लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. म्हणून जन माणसाला आवडू नये असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. धन देखील माणसाला आवडू नये. धन का आवडू नये तर धनाच्या पाठीमागे अनेक प्रकारचे विकार दडलेले असतात. एकदा की माणसाकडे धन आलं, एकदा का माणूस श्रीमंत झाला, एकदा की धन आलं तर त्याच्या मागं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे अनेक प्रकारचे विकार हे दडलेले असतात. एकदा का माणसाकडे धन आलं की माणूस स्वतःला फार अहंकार येतो. अहंकाराच्या पाठीमागे अनेक प्रकारचे विकार दडले जातात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला म्हणतात की धन देखील आवडू नये, माता पिता आवडू नये असं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये का सांगत असतात. विश्वमौली ज्ञानोबराय तर आपल्याला सांगतात सकल तीर्थाची धुरे जे माता पितळे तया सेवे शरीरे लोन किवे. विश्वमौली ज्ञानोबराय आपल्याला ओळीमधून सांगतात की सकल तीर्थ माता पिता हे तीर्थरूप आहेत. भक्त पुंडलिकरायाने माता पितांची सेवा केली आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी पंढरपूर या क्षेत्री सेवेमुळे त्या ठिकाणी प्रगट झाले. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. घरी मला जगवाना विठुरायाची पंढरी, घरी मला जगवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. घरी मला जगवाना विठुरायाची पंढरी, घरी मला जगवाना विठुरायाची पंढरी. पुंडलिकरायाने माता पितांची सेवा केली आणि जगदीश्वर परमेश्वर जगाचा पालन करता निर्माण करता त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि युगे 28 विटेवरी उभे ते भगवान पंढरपूर परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले.
गणपती बाप्पाने आई वडिलांना प्रदक्षिणा घालून अग्रपूजनाचा मान मिळवला आहे. भक्त पुंडलिकरायाने भक्ती केली आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले. असं असताना देखील एवढे माता पितांना महत्त्व असताना देखील या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय माता पिता आवडू नये असं का म्हणत असतील तर विठ्ठल विठ्ठल भरताने आईचा त्याग केला आणि प्रल्हादाने वडिलांचा त्याग केला. अशा पद्धतीचे जर आई वडील असतील तर ते आवडू नये असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि अशा भक्तांचं मागे पुढे भगवान परमात्मा उभा राहतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच काकडे बरोडेली, काहीच काकडे बरोडेली. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, झाला नारायण, विषय तो जनता झाला नारायण, नावळे जनगण माता पिता, नावळे जनगण माता पिता. विषय तो जनता झाला नारायण, विषय तो जनता जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे, काहीच साकडे पडली. अशा भक्तांवरती जर निर्वाणीचं संकट आलं तर माझा भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो. अनेक भक्तांसाठी भगवान प्रगट झाले. गजेंद्रासाठी भगवान परमात्मा संकटाच्या काळी आले, द्रौपदीसाठी आले, चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण माझ्या भगवान परमात्म्याने केलं. परंतु केव्हा ज्यावेळेस आपण भगवान परमात्म्याची भक्ती करू तेव्हा भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करत असतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल
त्यांचा झाला नारायण. ना आवडे जन धन माता पिता. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे सत्यकर्मणा, चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करा, त्याला कोणी आडकाठी घालू नये. एखादा जर कीर्तनाला जात असेल तर त्याला आपण भीती दाखवू नये, कारण चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करावं असं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. त्याला कोणी आडकाठी घालू नये, सहकार्य करता आलं नाही तरी चालेल, परंतु त्या कामाची भीती दाखवू नये, त्या कामाला आडकाठी घालू नये. आणि असं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला नरकात जाणं चुकत नाही, अशा स्पष्ट भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामधून सांगत आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देण्याआधी आपण सर्व श्रोता वर्ग मंडळी, माझे जे काही गुरुबंधू गुरुभगिनी आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पेटीवाले दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पेटीची साथ, ध्रुवला जो छोटा दादा आहे त्याने देखील फार चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे, त्याच्या देखील चरणावरती नतमस्तक होते. तसेच गायनाचार्य आपल्याला फार चांगल्या पद्धतीने ज्यांनी साथ दिली त्या म्हणजे ताई, फारच अतिशय उत्कृष्ट गायन त्यांनी केलेलं आहे. तसेच टाळकरी जे आहेत, गणेश महाराज आहेत, रेखाताई आहेत, सर्वांच्या चरणावरती ज्यांनी माझा विना 2 तास घेतलेला आहे त्या देखील ताईंच्या चरणावरती नतमस्तक होऊन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आणि आपले जे गुरु माऊली आहेत हरिभक्त परायण जेवणे महाराज, तसेच आपल्या गुरुमाऊली सुवर्णताई जेवणे, गणपती महाराज यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देत आहे. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. सौ मालिकाई करून यांनी खूपच सुंदर अप्रतिम असं आजच्या दिवसाची जी सेवा केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांची अशी